सर्वांनाच क्लीन चिट बसले. हे मला आश्चर्य वाटते की साधी चौकशीचा अहवाल आलेला नाहीये, पण मुख्यमंत्री सहज सांगतात ह्याचं नाव नाहीये. मला असं वाटतं या बाबतीत पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. इकडे काय व्यक्तीबद्दल द्वेष नाही. झिरवळजी एक चांगले काम करणारे एक मंत्री आणि कार्यकर्ते म्हणून घेऊन समाजामध्ये जरी असते, पण त्यांच्याच कार्यालयाच्या बाहेर जर हे प्रकार होणं हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून याची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती सभागृहामध्ये मांडावी अशी आमची मागणी राहणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना काल पुण्यामध्ये मारहाण झाली. मारहाण बीजेपीचे कार्यकर्ते असं म्हटलं जातं. आणि आमच्या विरुद्ध जो बोलेल त्याचा आम्ही आवाज बंद करू, केसेस घालू, जनसुरक्षेच्या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला आत घालू आणि नाही ऐकलं तर तुम्हाला आम्ही अशा प्रकारे मारहाण करू. मला असं वाटते याचा आम्ही निषेध करतो आणि तातडीने या सर्व संबंधित लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी. एकनाथ शिंदेंनी तीर्थ योजना सुरू केली बंद करण्यात आली आहे. या सरकारकडून अजून एक योजना बंद करण्यात आली आहे. एक राज्याचा मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री असतो. आता असं झालेलं आहे की मुख्यमंत्री पद गेल्यानंतर त्यांच्या योजना पण जात आहेत. आम्ही शिवभोजन सारखी चांगली योजना आणली होती, त्याला या सरकारने बंद करण्याचं काम केलेलं आहे. तसंच आता गेल्या वेळीचे मुख्यमंत्र्यांनी काही योजना आणली चांगल्या असतील म्हणजे त्याला आम्ही टीकेला आरोप करत नाही, पण का ते योजना बंद झाले. असं आहे की या योजनाला ना डोका होता, ना हात होते, ना पाय होते. सरसकट घोषणा या योजनेच्या झाल्यामुळे आज ही परिस्थिती झालेली आहे. तीर्थक्षेत्रातली योजना असेल, सर्वसामान्य देवळाला अनुदान देण्याच्या बाबतीतली योजना असेल, पुजाऱ्यांना मानधन देण्याच्या बाबतीत असेल, अशा अनेक योजना जाहीर करण्याचं काम केलेलं आहे, पण त्याच्यात कुठची आर्थिक तरतूद नव्हती. अनेक महामंडळ आहेत वेगवेगळे समाजाचे, त्या महामंडळाला आता कंपनीचा दर्जा दिला जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत, पण 1 रुपयाची पण तरतूद या अधिवेशनामध्ये होईल असं आम्हाला वाटत नाही. म्हणजे निवळ फक्त घोषणा करायची, त्या समाजाला त्या घटकाला खुश करण्यासाठी घोषणा करायचं, मात्र कृतीतून काही करायचं नाही असं सरकारचं काम चाललेलं आहे.